नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप अवचार तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला। बघा, आपल्याकडे एक प्रश्न आहे जो की ग्रुप बी 2023 च्या परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता। तर काय म्हटलेलं आहे यांनी की फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट पेअर ऑफ द आर्टिकल्स। म्हणजे रिकाम्या जागा आहेत, एक वाक्य आहे त्याच्यामध्ये दोन रिकाम्या जागा आहेत आणि आपल्याला फक्त काय करायचं, आर्टिकलची जोडी जी आहे ना ते निवडायची आहे। आता बघा काय होतं, रिकामी जागा यंग अँड रिकामी जागा ओल्ड बोथ पार्टिसिपेटेड इन द रॅली। म्हणजे एक रॅली आहे, त्या रॅलीमध्ये काय म्हाताऱ्या लोकांनी आणि तरुण लोकांनी काय केलेला आहे, भाग घेतलेला आहे। तर याच्यासाठी जे आहे ना तुम्हाला आर्टिकल घ्यायचा आहे। आता मला एक सांगा की कुठली जर का रॅली असेल तर रॅली कशी असते, खूप मोठी अशी लांबची लांब लाईन असते आणि त्याच्यामध्ये भरपूर लोक असतात, बरोबर आहे। त्याच्यामध्ये चालणाऱ्या माणसाला आपण काय म्हणू शकतो की यांनी या रॅलीमध्ये भाग घेतला। आता बघा रॅलीमध्ये काय म्हटलं त्यांनी, यंग म्हणजे काय, तरुण, म्हणजे जेवढे तरुण असतील 50 असतील, 100 असतील, 150 असतील, 5, 10 जेवढे असतील किंवा 1500 पण असू शकतात, बरोबर आहे। त्या सर्व लोकांना यांनी एकत्रितरित्या काय म्हटलेलं आहे, तरुण म्हटलेलं आहे। मग ते एक स्पेसिफिक आहे, ठीक आहे। म्हणजे त्या रॅलीमध्ये असणारे तरुण लोकांचा ग्रुप म्हणजे काय की जेव्हा एखादी स्पेसिफिक गोष्ट आपल्याला दर्शवायची असते ना, फिक्स गोष्ट असेल तेव्हा आपण द आर्टिकल यूज करतो आणि एकापेक्षा जास्त असतात ते, बरोबर की नाही। मग काय की ए एन आर्टिकल केव्हा यूज करतो आपण, ए आणि एन आर्टिकल जिथं की जे नाउन सिंग्युलर असायला पाहिजे आणि दुसरं काय काउंटेबल असायला पाहिजे, हे दोन पैकी काहीतरी असेल तर ए किंवा एन येणार। मग उरलेलं द आर्टिकल कुठे येणार की एकापेक्षा जास्त असणार आहे, म्हणजे इथं काय आला पाहिजे, द यंग, बरोबर की नाही। म्हणजे एकापेक्षा जास्त असतील म्हणून त्यात द यंग या यंग लोकांच्या ग्रुपसाठी यूज केलेला द आर्टिकल। त्याच्यानंतर बघा ओल्ड आहे। आता म्हातारे लोक जे असतील हे पण एकापेक्षा जास्त असतील, एक म्हातारा असला असता तर सरळ आलं असतं ए किंवा एन ओल्ड मॅन, बरोबर की नाही। अशा प्रकारे म्हणजे इथं पण काय येणार, द आर्टिकल। म्हणजे तिथं म्हातारे लोकांचा ग्रुप असेल, एकापेक्षा जास्त असतील, किंवा तरुण लोकांचा ग्रुप असेल, एकापेक्षा जास्त स्पेसिफिक लोकात, म्हणून इथं काय येणार, द यंग अँड द ओल्ड बोथ पार्टिसिपेटेड इन द रॅली। अशा प्रकारचं। मग आता आपल्याला पहिल्या ऑप्शन मध्ये काय द आलं, दुसऱ्या ऑप्शन मध्ये काय आलं, द आलं। म्हणजे असं ऑप्शन बघायचं आहे की ज्याच्यामध्ये द आर्टिकल आलेला आहे। पहिल्या ऑप्शन मध्ये बघा द आहे, बट सेकंड ऑप्शन एन आहे, त्यामुळे हे आन्सर नाही आहेत। सेकंड नंबरचं जे 2 नंबरचं होतं ना त्याच्यामध्ये पहिल्या याच्यात द आर्टिकल आलेला आहे, दुसऱ्या याच्यात बी म्हणजे हे आन्सर असू शकते, थर्ड मध्ये ए किंवा एन आहे, हे नाही येत आन्सर, आणि चौथ्या याच्यात ए आर्टिकल नाही येणार। म्हणजे आपलं जे उत्तर असेल ना तर हे 2 नंबरचं असेल, द यंग अँड द ओल्ड बोथ पार्टिसिपेटेड इन द रॅली, म्हणजे 2 नंबरचं आपलं काय असेल, आन्सर असेल। बघा विद्यार्थी मित्रांनो, तलाठीची परीक्षा येत आहे, सरळ सेवेची परीक्षा येतात, त्याचप्रमाणे ग्रुप बी आणि सी च्या पण परीक्षा येतात। व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा। जे विद्यार्थी या परीक्षेची तयारी करतात चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, म्हणजे जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ